या ठिकाणी सकल धोबी समाजाचं आमचं धरणं प्रदर्शन आहे आणि हे धरणं प्रदर्शन याच्यासाठी आहे की गेल्या 30 वर्षापासून आम्ही अनुसूचित जातीच्या आरक्षणाची मागणी करतोय सरकारला, परंतु ती पूर्ण झालेली नाही. एक भांडी समिती नेमलेली होती महाराष्ट्र सरकारने. ती भांडी समितीचा अहवाल केंद्र शासनाला राज्य शासनाने पाठवावा या मागणीसाठी आम्ही इथे बसलेलो आहे. दुसरी महत्त्वाची मागणी अशी आहे की मराठा समाजाला सरसकट हैदराबाद गॅझेटनुसार सरसकट आपण कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देतात. तर आमचं म्हणणं असं आहे की 1960च्या आधी या महाराष्ट्रामध्ये धोबी समाज हा अनुसूचित जातीमध्ये ऑलरेडी होता. तो त्याचे कागदपत्र शासकीय सगळे काही रेडी आहे. तुम्ही आम्हाला सुद्धा 1960च्या ब्रिटिशकालीन सिपियन बेरारचा आधार घेऊन महाराष्ट्रातील तमाम धोबी समाजाला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र द्यावं, हा आमचा दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी 2024च्या अर्थ बजेट अधिवेशनामध्ये वित्तीय मंत्री अजितदादा पवार यांनी श्री संत गाडगे बाबा आर्थिक विकास महामंडळ देण्याची घोषणा केली होती. म्हणजे बाहेर नाही, कोणत्या कार्यक्रमात नाही, तर अधिवेशनामध्ये घोषणा केली होती. आणि अजितदादाबद्दल तर असा एक परिचय आहे की अजितदादा जे बोलतात ते 100% होतं. पण दुर्भाग्यवर्ष श्री संत गाडगे बाबा आर्थिक विकास मंडळाची वित्तीय अधिवेशनामध्ये त्यांनी घोषणा करून सुद्धा ते कार्यान्वित झालं नाही. हे आमचं दुर्भाग्य आहे. म्हणून आमची अशी विनंती आहे आपणाला की अजितदादाला सुद्धा आपल्या मार्फत की जी घोषणा 2024च्या वित्तीय विधानसभेमध्ये आपण केली होती ते आर्थिक विकास महामंडळ त्वरित कार्यान्वित करावी आणि त्याला भरघोस असा निधी उपलब्ध करून द्यावा, ही आमची मागणी आहे. आणि ह्या 2-3 मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आज शांतपणे धोबी समाज आंदोलन करताय. उद्याच्या काळाचं तीव्र आंदोलन कशा पद्धतीचं राहील ती मी आज तुम्हाला सांगू शकत नाही.